जर तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार असाल आणि तुमचा मुला 1ली ते 7वीत शिकत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। सरकार अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देत आहे, पण यासाठी काही कागदपत्राची गरज लागते आणि त्याविषयी लोकांमध्ये फारशी माहिती नाही। म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस आणि आवश्यक कागदपत्र एकदम सोप्या भाषेत समजून सांगणार आहे। चला तर मग सुरू करूया। सरकारतर्फे बांधकाम कामगाराच्या मुलांना शिक्षण प्रोत्साहन देण्यासाठी येणारी योजना म्हणजे बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना अर्थात स्कॉलरशिप। ही स्कॉलरशिप मिळवण्यासाठी मुलाने 1ली ते 7वी पर्यंत शिकणे आवश्यक आहे। चला तर पाहूया यासाठी कोणती कागदपत्रे लागतील। नंबर 1, बांधकाम कामगार कार्ड किंवा पावती हे दाखवणे अति आवश्यक आहे। नंबर 2, आधार कार्ड स्वतःच्या व मुलाच्या दोघांचेही आवश्यक आहे। नंबर 3, 75% हाजरीबाबतचे प्रमाणपत्र शाळेकडून घ्यावा लागेल। नंबर 4, चालू वर्षासाठीच्या बोनाफाईड सर्टिफिकेट मुलाच्या शाळेचे प्रमाणपत्र। नंबर 5, मागील वर्षाची गुणपत्रिका अर्थात मार्कशीट शिक्षणाची प्रगती दाखवण्यासाठी। नंबर 6, रेशन कार्ड कुटुंबाची ओळख पटवण्यासाठी। नंबर 7, बँक पासबुक कामगाराच्या स्कॉलरशिप रक्कम थेट खात्यात जमा केली जाते। नंबर 8, आय कार्ड हे सर्व कागदपत्रे ओरिजिनल पाहिजे आणि त्यानुसार अर्ज भरावा लागतो। जर ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे पूर्ण असतील तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा आणि आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी ही स्कॉलरशिप जरूर मिळवा। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।